श्री रेणुकादेवी संस्थानावर 2017 पासून प्रभारी व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले व्यवस्थापक यांच्याकडून संस्थेच्या घटनेतील अनेक तरतुदींना बगल देत नियमबाह्य व्यवस्थापन होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत। तत्कालीन व्यवस्थापक पी.डी. चव्हाण यांच्या निवृत्तीनंतर कायमस्वरूपी व्यवस्थापक नेमणूक न करता गेल्या 8 वर्षापासून प्रभारी व्यवस्थापकाच्या माध्यमातून संस्थान चालविण्यात येत असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे। संस्थेतील पहिले लेखापाल विनोद सरतापे असूनही कनिष्ठ श्रेणीतील लेखापाल योगेश साबळे यांच्याकडे प्रभारी व्यवस्थापक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाविक कुणाल पारशिवनीकर यांनी यापूर्वी संस्थानवर राजपत्रित अधिकारी व्यवस्थापक म्हणून नेमावा अशी लेखी मागणी केली होती। संस्थेच्या घटनेतील कलम 95(5) ला बगल देण्यात येऊन दर 15 दिवसांनी साडी पातळ लिलाव करणे बंधनकारक असतानाही तो बंद करून इतर अनेक नियमांची अंमलबजावणी रखडलेली आहे। यामुळे व्यवस्थापन सुधारण्यासाठी कायमस्वरूपी प्रशासकीय व्यवस्थापक नेमण्याची मागणी भाविक व नागरिकातून होत आहे। नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या प्रशासकीय विश्वस्तांच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा भाविक व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।